नमस्कार मित्रांनो. निराधार बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत लाभार्थी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर या हप्त्याच्या वितरणाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आपल्याला माहिती आहे की संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि दिव्यांग वेतन योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. सामान्यतः या योजनांचे पैसे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खात्यात जमा होतात. मात्र मागील काही महिन्यांमध्ये निवडणुकीमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे या हप्त्याचे वितरण उशिरा झाले होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. पण आता सरकारकडून पुन्हा नियमित वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार 9 एप्रिल 2026 दुपारी 1 वाजल्यापासून 10 एप्रिल 2026 म्हणजेच आज रात्री 9 वाजेपर्यंत डीबीटी प्रणालीवर वितरण प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर 12 आणि 13 एप्रिल 2026 रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. अनेक लाभार्थ्यांमध्ये एक गोंधळ दिसून येत आहे की काहींना 1500 रुपये तर काहींना 2500 रुपये का मिळतात. याचे स्पष्ट उत्तर आहे, दिव्यांग लाभार्थी 2500 रुपये, इतर निराधार लाभार्थी 1500 रुपये. म्हणजेच जर तुम्ही सामान्य निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 1500 रुपयेच मिळतील. निराधार योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता आता निश्चित झाला असून 12 आणि 13 एप्रिल रोजी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणतीही चिंता न करता आपल्या खात्याची तपासणी करावी. अपडेट्ससाठी फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.